नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे। आता तुम्हाला वाटतं मेथीची भाजी म्हणजे कशी? तर हे बघा, ही मेथी आहे ना, ही मेथी मी आपली मेथी दाणे असतात ना, ते एक छोटी वाटी भिजत घातले होते आणि त्याला असे मटकीसारखे मोड आलेले आहेत। आता ह्या ह्याची आपल्याला मेथीची भाजी करून घ्यायची आहे। आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे मेथी किती आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे ती। तर अशा प्रकारे आपण जर भाजी करून खाल्ली ना, ते एकदम एक नंबर भाजी। तर ही मी मेथी घेतले भिजलेली, त्याला आपल्याला ओलं खोबरं लागणार आहे। तर हे बघा, एवढं खोबरं मी घेतलेलं आहे, अर्धी वाटी। आणि एक मीडियम साईजचा कांदा आणि एक छोटा कांदा असा मी हा चिरून घेतला आहे। थोडा आपल्याला टोमॅटो लागणार आहे। आणि हे तर मी मिरची, 2 मिरच्या आणि 4 लसणाच्या पाकळ्या अशा खलबत्त्यामध्ये टेचून घेतलेत। चला तर आता आपण सुरुवात करूया भाजी बनवायला। चला आपण आता गॅस पेटवून घेऊया। एक कढई ठेवलेली आहे, कढई थोडी गरम होऊ द्या, मग आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। आता आपली कढई गरम झाले, मी तेल टाकून घेते। दोन पळी तेल टाकले मी, कारण ही भाजी आहे ना थोडी कडू लागते। आणि थोडी थोडी आपल्याला जिरं मोहरी टाकायचे। तेल गरम झालंय, मोहरी टाकते। जास्त नाही टाकायची, थोडी। मोहरी जरा तडतडली, जिरं टाकते थोडं। गॅस कमी करते। हा कांदा चिरून घेतलाय ना आपण, तो टाकायचा त्याच्यामध्ये। ह्याला आता परतून घ्यायचं आपल्याला। थोडं मीठ टाकून घेते, म्हणजे जेवढं आपल्या भाजीला लागेल ना तेवढंच मीठ टाकते, परत आपल्याला टाकायचं नाही। एकदा तुम्ही पण ह्या पद्धतीने भाजी बनवून बघा। मेथी घ्या, थोडी भिजत टाका, जशी आपण मटकी जे कडधान्य आपण भिजवतो त्या प्रकारे भिजवायची आणि बांधून ठेवायचं कॉटनच्या फडक्यामध्ये। आता आपला कांदा थोडा झालाय परतून। आता आपण हे लसूण आणि मिरची घेतली ना टेचून, ते टाकायचं ह्याच्यामध्ये। तुम्हाला असं जर ठेचून टाकायचं नसलं ना, तर मिरच्या कापून आणि लसूण टाकली ना फोडणीमध्ये तरी चालेल। तर हे पण आपल्याला असं परतून घ्यायचं, त्याचा कच्चा वास जाईपर्यंत। आता हे टोमॅटो घेतले ना आपण चिरून, ते पण टाकायचं आहे। टोमॅटो जास्त नाही टाकलं मी, अर्धच घेतले कापून। आता आपला टोमॅटो पण झालाय परतून। आता आपल्याला ही मेथी आहे ना, ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ती पण जरा आपल्याला परतून घ्यायची आहे। जर पण कच्चा वास मोडेपर्यंत परतून घ्यायचे आपल्याला। नंतरला झाकण लावून त्याला थोडी शिजवून घ्यायची आहे। पाणी नाही सध्या टाकायचे आपल्याला त्याच्यात, गरज लागली तरच टाकूया पाणी। आता अशीच वाफेवरती शिजवायची आपल्याला। आता काय आपल्याला याच्यामध्ये मीठ नाही टाकायचं, मीठ टाकले आपण कांद्यामध्ये टाकले ते। आता बारीक गॅस करून ह्याला वाफवून घ्यायचे भाजीला। या चांगले कांद्यामध्ये एकजीव झाली पाहिजे भाजी आपली। आता एकजीव झालेली आहे। आता बारीक गॅस करून घेते आणि हिला वाफवून घ्यायचे आपल्याला। नंतरला जे खोबरं आपण किसून घेतलेलं आहे ना, ते ह्याच्यामध्ये घालायचे। चला बघूया, आपली 5 मिनिटं झालेत। भाजी चांगली आहे बघा, वाफाळली चांगली। आता आपल्याला ह्याच्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं आहे। तुम्ही खोबऱ्याऐवजी जरी शेंगदाण्याचा कूट टाकला ना तरी पण चालेल, एकदम अप्रतिम होते ही भाजी। आता मी हे खोबरं टाकून घेते आणि कडू तर अजिबात होतच नाही भाजी। हे खोबरं टाकलं ना आपण तर कडू होत नाही अजिबात। आता बघूया, आपल्याला जर पाण्याची गरज वाटली तरच आपण पाणी टाकूया। परत आपल्याला झाकण लावून असं 5 मिनिटं आणखी वाफवून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने तुम्ही खरंच एक दिवशी भाजी करून बघा। तर परत आपल्याला 5 मिनिटं ह्याला वाफ काढायची।
तर आता 5 मिनटं झालेली आहेत. आपण बघूया आपली भाजी. पाण्याची गरज वाटते का आपल्याला. भाजी चांगली शिजलेली आहे. मला तर इथं पाण्याची गरज नाही वाटत आहे. इथं भाजी आपली झालेली आहे पूर्णपणे. मी गॅस बंद करते. तर इथे आपली ही मेथीची भाजी बनवून तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती, आता एखादा पुलका बिलका याच्या संगात डाळ भाताबरोबर जरी खाल्ली ना तरी पण चालेल. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.